नमस्कार, मी समाजसेवक श्लोक पेंढारी। आजचा विषय असा आहे की सगळ्यात मोठी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी कारवाई ही एका शिंदे गटाच्या मुख्यमंत्र्यामुळे सगळ्यात मोठी कारवाई 8 तासात करण्यात आली आहे। महाराष्ट्रामध्ये अशी 8 तासात कुठलीच कारवाई केली गेली नव्हती जी 8 तासात सगळ्यात मोठी कारवाई करण्यात आली। मग मला एक गोष्ट सीएम साहेबांना, मुख्यमंत्री साहेबांना विचारायची आहे की एवढे अनधिकृत बांधकामं बनतात त्या पेल्लारमध्ये, त्या वाल्यूमध्ये, ती बांधकामं तुम्हाला दिसत नाहीयेत का? 8 तासात एवढी स्ट्रिक्ट ऍक्शन घेतात ते माजी जिल्हा प्रमुखांबरोबर। तुम्हाला एवढी मोठी मोठी बांधकामं नाही दिसत आहेत का? एका रात्रीत तुम्ही एका परिवाराला उद्ध्वस्त करायला लावलंय। माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की जर येत्या 7 दिवसात तुमच्यामध्ये जर खरंच धमक आहे, तुमच्यामध्ये खरंच जर हिंमत आहे ना, तर ती पेल्लारची चाललेली बांधकामं तोडा ना। उमर कंपाऊंडमध्ये चाललेलं बांधकाम आहे, रिचर्ड कंपाऊंडमध्ये चाललेलं बांधकाम आहे, ते सिल्वरच्या ढाब्याच्या मागे लाखो स्क्वेअर फूट बांधकामं चालू आहे, प्रभाग समिती जी मध्ये बांधकामं चालू आहे, वाल्यूमध्ये बांधकामं चालू आहे, ती तोडा ना हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांमध्ये एवढीच। मी सगळ्या बांधकामाची फोटो घेऊन वर्षा बंगल्यावर येतोय। 7 दिवसाच्या आत जर त्याच्यावरती कारवाई झाली नाही ना, तर मी स्वतः वर्षा बंगल्यावर येतोय सगळ्या बांधकामाची फोटो घेऊन। मला बघायचंय तुमच्यामध्ये किती हिंमत आहे, तुम्ही कारवाई करू शकतात ती। आणि इथे नागरिकांना त्रास होतोय त्याची कारवाई कोण नाही करत आहे। मागच्या टायमाला पण पेल्लारला एक माणूस मेलेला, त्याच्यावरती कोणतीही कारवाई केली नाही। फक्त केली कारवाई 4,000-5,000 स्क्वेअर फूट तोडलं, ते बांधकाम पुन्हा उभारलंय। आता इथे भरपाई कोण देणार? मुख्यमंत्री साहेब स्वतः देणार आहे का खिशातले पैसे? माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, लवकरात लवकर यांचं रिसॉर्ट यांना बांधून देण्यात यावं। आणि ते सगळे पेल्लारमधील बांधकामं हिंमत असेल ना तर तोडून दाखवावी। माझी आपल्यास विनंती आहे, लवकरात लवकर ते पेल्लारमधल्या वाल्यूमधले बांधकामं तोडा, नाही तर 7 दिवसानंतर मी येतोय तुमची भेट घ्यायला वर्षा बंगल्यावर, सगळे बांधकामाचे फोटो घेऊन, अनधिकृत बांधकामाचे सगळे फोटो गळ्यात घालून मी वर्षा बंगल्यावर येतोय। मला पण बघायचं तुम्ही किती कारवाई करू शकता। जय महाराष्ट्र।